मी पी.एच. पाटील सर आपल्या सर्वांचं ऑनलाईन लेक्चरमध्ये स्वागत करतो. नमस्कार. Properties of inequalities of sides and angles of a triangle. टायटल आहे थेरमचं. थेरम पहा. If two sides of a triangle are unequal, then the angle opposite to the greater side is greater than angle opposite to the smaller side. ओके. थेरमचा अर्थ समजावून घ्यायचा आहे. आपल्याला जनरली माहिती आहे, समजा असा एक आपण ट्रायंगल घेतला. जनरली या ट्रायंगल मध्ये आपल्याला माहिती आहे, समजा ही साइड आहे, ही ए बी म्हणजे ट्रायंगल आहे एबीसी. इथे साइड ए बी इज लेस दॅन साइड बी सी अँड साइड बी सी इज लेस दॅन साइड ए सी. म्हणजे स्मॉलेस्ट साइड आहे ए बी आणि लार्जेस्ट साइड आहे ए सी. जनरली आता इथे अँगल पाहिलं तर आपल्या लक्षात येते, तर इथे लार्जेस्ट अँगल आहे बी आणि स्मॉलेस्ट अँगल आहे सी. हा बघा स्मॉलेस्ट अँगल आहे. आणि जनरली आपण इथे पाहिलं तर अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, इज ग्रेटर and angle opposite to smaller side is smaller. तर हाच थेरम आपल्याला इथे प्रूव्ह करायचा आहे. तर त्यासाठी आपल्याला आता इथे डायग्राम घ्यावी लागेल. डायग्राम काढताना एक आपल्याला इथे पाहिलं तर आपल्या लक्षात येते की आपल्याला इथे ट्रायंगल घ्यायचा आहे आणि ट्रायंगल घेताना असा घ्यायचा आहे की त्याच्यामधल्या टू साइड्स आहेत त्या अनइक्वल असल्या पाहिजे. म्हणजेच स्मॉलर आणि ग्रेटर अशा पद्धतीने त्या घ्यायच्या आहेत. ओके. तर आपल्याला इथे डायग्राम काढूया. आपण इथे कोणताही एक एनी ट्रायंगल घ्यायचा आहे आपल्याला. ट्रायंगल घेताना मी असा घेतलेला आहे की याच्यामध्ये अनइक्वल साइड्स आपण घेतलेले आहेत. तिथे नेम देऊया. सपोज गिवन ट्रायंगल इज एक्स वाय झेड. ओके. आता इथे आपल्याला गिवन लिहायचं आहे. आता गिवन लिहिताना इथे पहा अनइक्वल साइड्स आपण इथे उल्लेख करावा लागेल. त्याच्यामुळे आता गिवन लिहिताना कसं लिहायचं आहे हे पहा. गिवन लिहिताना तर इथे बघा इन ट्रायंगल एक्स वाय झेड, साइड एक्स झेड इज ग्रेटर दॅन साइड एक्स वाय. बघा एक्स झेड ही ग्रेटर दॅन आहे एक्स वाय पेक्षा. तर अशा पद्धतीने आपण इथे घेतलेलं आहे. तर हे झाले गिवन. ट्रायंगल घेतला आणि त्याच्यामध्ये टू साइड्स अनइक्वल आहेत, तर हे आपण इथे दाखवलेलं आहे. ओके. गिवन झाल्यानंतर आता आपल्याला टू प्रूव्ह लिहायचे आहेत. टू प्रूव्ह म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे तर ते आपल्याला टू प्रूव्ह मध्ये द्यायचं असतं. तर नेक्स्ट पार्ट आहे टू प्रूव्ह. आता आपल्याला इथे काय प्रूव्ह करायचं आहे पहा. तर इथे एक्स वाय झेड अँगल पहा.
अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, ही ग्रेटर साइड आपण घेतलेली आहे. अँगल अपोजिट टू ग्रेटर साइड, अपोजिट टू ग्रेटर साइड हा अँगल आहे XYZ. तर अँगल XYZ, अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल XZY, अँगल XZY. तर हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे पहा, ग्रेटर साइडचा अपोजिट अँगल हा XYZ हा ग्रेटर आहे कुणापेक्षा, तर ही स्मॉलर साइड आहे त्याचा अपोजिट अँगल आहे XZY त्याच्यापेक्षा. म्हणून इथे लिहिलं अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल XZY. ओके. आता हे प्रूव्ह करत असताना आपल्याला डायग्राम मध्ये बदल करावा लागतो. आता डायग्राम मध्ये जो काय बदल करावा लागतो तर तो आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये लिहायचा असतो. त्यामुळे आता आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन. आता कन्स्ट्रक्शन काय करायचं आहे ते पहा. तर आता इथे टेक पॉइंट P ऑन साइड XZ. XZ साइड वर इथे P पॉइंट असा घ्यायचा आहे की such that XY is equal to XP, XY is equal to XP. म्हणजे XY जेवढं डिस्टन्स आहे तेवढं XP आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने घ्यायचं आहे. पहा इथे मी घेतो पॉइंट P, ड्रॉ सेगमेंट YP आणि हा YP सेगमेंट जोडायचा आहे. आता मी इथे डॉटेड लाईनने दाखवलेलं आहे, डायरेक्ट लाईन घेतली तरी चालते. तर हे कन्स्ट्रक्शन केलंय हे समजावं यासाठी मी इथे डॉटेड लाईन घेतलेली आहे. आता आपल्याला इथे कन्स्ट्रक्शन लिहायचं आहे. कन्स्ट्रक्शन कसं लिहिणार? टेक पॉइंट P, टेक पॉइंट P ऑन साइड XZ, ऑन साइड XZ such that XY is equal to XP, XY is equal to XP, XY is equal to XP. Draw segment Y, draw segment YP. तर हे झालं कन्स्ट्रक्शन. समजलं का? पहा, तर या XZ साइडवर आपण P हा पॉइंट असा घेतलेला आहे की XY इज इक्वल टू XP, हे लक्षात घ्या. आणि ड्रॉ सेगमेंट YP तेच इथं कन्स्ट्रक्शन मध्ये लिहिलेलं आहे. तर आता आपल्याला नेक्स्ट पार्ट जो आहे तो प्रूफ. आता इथे आपल्याला प्रूफ लिहायचं आहे. आता सुरुवात पहा. इन ट्रायंगल XYP, इन ट्रायंगल XYP, XYP पहा, XYP हा ट्रायंगल पहा. तर या ट्रायंगल मध्ये XY इज इक्वल टू XP, XY इज इक्वल टू XP. का? इथं आपल्याला याचं रिझन लिहायचं आहे. तर कन्स्ट्रक्शन मध्ये आपण तसं घेतलेलं आहे. कन्स्ट्रक्शन रिझन मी इथे लिहिलं कन्स्ट्रक्शन. ओके. म्हणजे इथे पहा XY आणि XP इक्वल आहे अकॉर्डिंग टू कन्स्ट्रक्शन. मी हे इक्वल आहे हे सेम साइनने इथे दाखवलेलं आहे. आता आपल्याला माहिती आहे जर एखाद्या ट्रायंगल मध्ये टू साइड्स जर इक्वल असतील तर त्याचे अपोजिट अँगल असतात ते कॉन्ग्रुएंट असतात. त्याला आपण आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो? आयसोस्केल ट्रायंगल थेरम म्हणतो. म्हणून मी इथे लिहितोय देअरफॉर, बघा इथे हे अपोजिट अँगल घ्यायचे. या साइडचे अपोजिट अँगल, हा अँगल पहा एवढा आणि इकडचा अँगल हा. तर हे मी इक्वल लिहिणार आहे. अँगल XYP इज इक्वल टू
अँगल एक्स पी वाय, अँगल एक्स पी वाय. आणि याला रिझन काय लिहिणार मी, तर आयसोस्केल ट्रायंगल थेरम, आयसोस्केल ट्रायंगल थेरम, आयसोस्केल ट्रायंगल थेरम. ओके. आणि याला नंबर मी दिला 1. याचा पुढे आपल्याला यूज करायचा आहे. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता अँगल एक्स पी वाय पाहायचा इथे. अँगल एक्स पी वाय हा अँगल पहा. इज अन एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल वाय पी झेड. वाय पी झेड हा ट्रायंगल बघा इकडचा. लक्षात येतो का, छोटा ट्रायंगल विचारात घ्या आता इथे. हा ट्रायंगल, तर या ट्रायंगलचा हा जो अँगल आहे हा एक्सटेरियर अँगल आहे. कसा अँगल आहे, एक्सटेरियर अँगल आहे. आणि एक्सटेरियर अँगल हा नेहमीच रिमोट इंटेरियर अँगल पेक्षा ग्रेटर असतो. तर हे आपण एक्सटेरियर अँगल थेरम मध्ये पाहिलेलं आहे. कारण का माहितीये का, या अँगलचं मेजरमेंट या 2 अँगलच्या सम इतकं असतं. आणि त्याच्यामुळे या अँगलचं मेजरमेंट या अँगल पेक्षा ते ग्रेटर असतं. याचं मेजरमेंट याच्यापेक्षा ते ग्रेटर असतं. तर यालाच आपण एक्सटेरियर अँगल थेरम असं म्हटलं तरी चालेल. त्यामुळे नेक्स्ट स्टेपला मी काय लिहितोय पहा. अँगल एक्स पी वाय हा पहा. अँगल एक्स पी वाय, अँगल एक्स पी वाय is greater than angle PZY, PZY. आणि याला मी इथे रिझन लिहिणार आहे एक्सटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम, एक्सटेरियर अँगल थेरम. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता इथे एक्स वाय पी पहा. अँगल एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय. तुमच्या लक्षात येते का इथे. इथे आता मी काय केलं बघा, तर एक्स पी वाय कुठे आहे पहा. हा एक्स पी वाय इथे आहे का, एक्स पी वाय. तर या एक्स पी वाय ची व्हॅल्यू एक्स वाय पी आहे पहा, ती इथे मी ठेवलेली आहे. हे पहा झिगझॅग लाईननी दाखवलेला आहे. हा बघा, तर हा जो अँगल आहे तर ह्याची व्हॅल्यू इथे ही ठेवलेली आहे. ओके. म्हणजेच काय पहा, डायग्राम मध्ये पहा, हा अँगल याच्यापेक्षा मोठा आहे, पण हा आणि हा इक्वल आहे ना, त्याच्यामुळे हा अँगल जो आहे हा अँगल देखील याच्यापेक्षा मोठा आहे, म्हणजे ग्रेटर आहे. हा अँगल याच्यापेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच अँगल एक्स वाय पी, अँगल एक्स वाय पी इज ग्रेटर दॅन अँगल पी झेड वाय, पी झेड वाय. पहा लक्षात आलं का. आणि इथे मी रिझन लिहिणार आहे फ्रॉम 1, कारण इथं आपण ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केलेली आहे. म्हणून इथे मी रिझन लिहितोय फ्रॉम 1, फ्रॉम 1. बघा आता नेक्स्ट स्टेप. आता इथे एक्स वाय पी मध्ये पी वाय झेड मी ऍड करणार आहे. इथे पहा एक्स वाय पी हा जो अँगल आहे हा याच्यापेक्षा ग्रेटर आहे. मग आता या अँगल मध्ये मी आणखीन हा छोटा अँगल ऍड करणार आहे. हा छोटा अँगल मी इथे ऍड करणार आहे. ऍड केल्यानंतर हा मोठा एक्स वाय झेड मिळेल. आता ऑलरेडी एक्स वाय पी हा ग्रेटर आहे याच्यापेक्षा. एक्स वाय पी हा ग्रेटर आहे याच्यापेक्षा, या अँगल पेक्षा. मग अर्थात याच्यामध्ये हा ऍड केल्यानंतर आणखीन मोठा झाला हा. म्हणजेच हा अँगल एक्स वाय झेड हा पी झेड वाय पेक्षा ग्रेटर झाला. म्हणजेच अँगल एक्स वाय झेड इज ग्रेटर दॅन अँगल एक्स झेड वाय. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. बघा आता इथे मी काय करतोय पहा, या अँगल मध्ये पी वाय झेड हा छोटा अँगल मी ऍड करतोय. देअरफॉर अँगल एक्स वाय पी प्लस अँगल पी वाय झेड
इज ग्रेटर दॅन अँगल PZY. PZY. आता याला रिझन कसं लिहायचं आहे पहा. मी इथे रिझन लिहितोय, वरती इथे लिहिता येणार नाही. आपल्याला माहिती आहे ही प्रॉपर्टी माहिती आहे. इफ A is greater than B and B is greater than C. बघा, A हे B पेक्षा ग्रेटर आहे आणि B is greater than 0, म्हणजे हा पॉझिटिव्ह नंबर आहे. B is greater than 0 मीन्स पॉझिटिव्ह आहे. तर हा पॉझिटिव्ह नंबर आपण A मध्ये जर ऍड केला, देन हे B मी इथे A मध्ये ऍड करतोय. A प्लस B इज ग्रेटर दॅन B. इज ग्रेटर दॅन B म्हणजे A इज ग्रेटर दॅन B. याच्यामध्ये आणखीन एक पॉझिटिव्ह B आहे, तो A मध्ये जर ऍड केला तर अर्थातच तो या B पेक्षाही ग्रेटर असणारच आहे. म्हणजे इथे आपण या डायग्राम मध्ये इथे XYP इज ग्रेटर दॅन PZY घेतला. ओके, आणि याच्यामध्ये हा आणखीन ऍड केला या अँगल मध्ये, तर हा आणखीन मोठा झाला. म्हणजेच अँगल XYZ इज ग्रेटर दॅन PZY. आलं लक्षात? आता नेक्स्ट स्टेप पहा. देअरफॉर अँगल, आता ही ऍडिशन पहा. XYP प्लस अँगल PYZ इज इक्वल टू अँगल XYZ. म्हणजे या दोन अँगलची सम इथे पहा. या टू अँगलची सम आपण केली तर आपल्याला काय मिळतो? अँगल XYZ. या दोघांची सम केली इज ग्रेटर दॅन अँगल PZY. अँगल PZY. दॅट इज, हे दॅट इज साठी साइन आहे. दॅट इज म्हणजेच अँगल XYZ इज ग्रेटर दॅन PZY मीन्स XZY. अँगल XZY. आणि हेच आपल्याला इथे प्रूव्ह करायचं होतं. तर हे अशा प्रकारे प्रूव्ह झालेलं आहे. हेन्स प्रूव्ड, म्हणजे हे अशा पद्धतीनं प्रूव्ह झालेलं आहे. बघा लक्ष का. आपण काय काय केलंय शॉर्टकट मध्ये पहा. तर हा कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. XY जेवढा आहे तसंच इकडे XP घेतलेला आहे आणि त्याच्यामुळं हा अँगल आणि हा अँगल इक्वल झाला. हे इक्वल असल्यामुळं, साईड इक्वल असल्यामुळं आयसोस्केल ट्रायंगल नुसार हा अँगल आणि हा अँगल हे इक्वल झाले. ओके, बट अँगल XPY इज एक्सटेरियर अँगल ऑफ ट्रायंगल. कोणता ट्रायंगल? हा छोटा YPZ. त्याच्यामुळे एक्सटेरियर अँगल थेरम नुसार हा अँगल हा याच्यापेक्षा ग्रेटर आहे. म्हणजेच हा अँगल याच्यापेक्षा ग्रेटर आहे. याच्यामध्ये मग हा आणखीन ऍड केला तर हा मोठा झाला. अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल PZY. दॅट इज अँगल XYZ इज ग्रेटर दॅन अँगल XZY. तर हे इथं प्रूव्ह झालेलं आहे. तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे. आज आपल्याला टेक्स्टबुक पेज नंबर 43 वरचा थेरम पाहायचा आहे. थेरम पहा काय आहे तो. जस्ट अ मिनिट. दिस सम ऑफ थेरम इथे आहे. दिस सम ऑफ एनी टू साइड्स ऑफ ए ट्रायंगल इज ग्रेटर दॅन द थर्ड साइड. ट्रायंगल मध्ये कोणत्याही टू साइडची सम ही थर्ड साइड पेक्षा जास्त असते. तर हे आपल्याला इथे प्रूव्ह करायचं आहे थेरम.
त्याच्यानंतर मग आपल्याला थेरम नुसार आपल्याला डायग्राम काढायची असते. तर सुरुवातीला इथे डायग्राम काढलेली आहे. डायग्राम मध्ये आपण ट्रायंगल एबीसी दाखवलेला आहे. त्यामुळं इथे गिव्हन पार्ट काय येईल? ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल. ट्रायंगल एबीसी इज एनी ट्रायंगल हे झालं गिव्हन. आपण नेहमीच्या मेथडनी इथे जायचं आहे. सुरुवातीला आपल्याला इथे थेरम, त्याच्यानंतर गिव्हन, टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन येतं इथे, त्यामुळे कन्स्ट्रक्शनचा पार्ट आणि लास्टला प्रूफ या टप्प्याने आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर आता इथे ट्रायंगल हा घेतलेला आहे. इथे हा ट्रायंगल पहा, इथे आहे, हा ब्लॅक कलरने दाखवलेला आहे. हा एक्स्ट्रा कन्स्ट्रक्शनचा भाग आहे. तर एवढाच पार्ट पहा अगोदर, ट्रायंगल एबीसी. आता टू प्रूव्ह, आपल्याला काय प्रूव्ह करायचं आहे पहा. तर एनी टू साइडची सम ही थर्ड साइड पेक्षा ग्रेटर असते, हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे, हे लक्षात घ्या. त्यामुळे इथे एनी टू साइडची सम घेताना 3 टाइम्स मिळणार. ते आपल्याला किती मिळणार? 3 टाइम्स मिळणार आहे. त्यामुळे आपण इथे टू प्रूव्ह घेताना सुरुवातीला AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. नेक्स्ट AB प्लस BC, सुरुवातीला आपण घेतलं AB प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. नेक्स्ट AB प्लस BC इज ग्रेटर दॅन AC. आणि लास्ट AC प्लस BC ग्रेटर दॅन AB. म्हणजे इथे आपल्याला एनी टू साइडची सम ही थर्ड साइड पेक्षा ग्रेटर असते, हे प्रूव्ह करायचं आहे. त्यामुळे टू प्रूव्ह मध्ये असं आपण लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट पार्ट. तर आपण इथे डायग्राम मध्ये जो काय बदल केलेला आहे तर तो आपल्याला कन्स्ट्रक्शन मध्ये घ्यायचा असतो. आता इथे कन्स्ट्रक्शन हा पार्ट पहा. कन्स्ट्रक्शन मध्ये आपण इथे काय केलेलं आहे पहा. टेक अ पॉइंट D ऑन रे BA such that AD is equal to BC. तर इथे आपण काय केलेलं आहे पहा. टेक अ पॉइंट D ऑन रे BA इथे इन्क्रीज केलेला आहे पहा, BA, आणि त्याच्यावर D हा पॉइंट असा घेतलेला आहे की AD is equal to AC. AD is equal to AC. तर अशा पद्धतीने आपण तो पॉइंट घेतलेला आहे. त्यामुळे आपण इथे कन्स्ट्रक्शन मध्ये आपल्याला काय लिहायचं आहे पहा. कन्स्ट्रक्शन टेक अ पॉइंट D ऑन रे BA such that AD is equal to AC. AD is equal to AC. ओके. तर इथे आपण कन्स्ट्रक्शन लिहिलेलं आहे. आता नेक्स्ट लास्ट पार्ट आहे तो प्रूफचा. आता कसं प्रूव्ह करायचं आहे तर ते आपल्याला पाहायचं आहे. तर स्टार्ट आपण इथे सुरुवात अशी करायची आहे. इन ट्रायंगल ACD ट्रायंगल पहा, म्हणजे इकडचा ट्रायंगल इथे ग्रीन कलरने दाखवलेला आहे. हा ट्रायंगल पहा. इन ट्रायंगल ACD AC इज इक्वल टू AD. रिजन लिहिलेला आहे कन्स्ट्रक्शन. AC इज इक्वल टू AD. तर इथे हे इक्वल आहे, लक्षात ठेवा, AC आणि AD. रिजन लिहिलेला आहे कन्स्ट्रक्शन. आता जर या साइड्स इक्वल असतील, तर अँगल कोणते इक्वल येतील पहा. तर त्याच्या समोरचे अँगल जे आहेत तर ते इक्वल येतील. लक्षात आलं? म्हणजेच पहा कोणता अँगल येईल इथे. अँगल ACD इक्वल टू अँगल ADC हा अँगल आणि हा अँगल कॉन्ग्रुएंट येणार. रिझन काय येणार तर आयसोस्केल ट्रायंगल थेरम. आता इथे रिझन बघा, बुक मध्ये प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे. इथे आपण रिझन लिहिताना काय लिहायला पाहिजे तर आयसोस्केल ट्रायंगल थेरम इथे लिहायचं आहे. आयसोस्केल ट्रायंगल थेरम इथे रिझन लिहायचं आहे. ओके. आता आपण
नेक्स्ट पार्ट पाहायचा आहे. आता इथे आपण आताच घेतलेलं आहे इथे की अँगल ACD इक्वल टू अँगल ADC, टू साइड्स इक्वल आहेत, त्याच्यामुळं त्याचे अपोजिट अँगल इक्वल घेतलेले आहेत. ओके. आता नेक्स्ट पार्ट पहा. आता ACD अँगल ACD पहा प्लस अँगल ACB इथे पहा अँगल डायग्राम मध्ये मी पुन्हा दाखवतो पहा, जस्ट मिनिट. इथे अँगल ACD हा अँगल पहा प्लस अँगल ACB याच्यामध्ये हा इतका मिळवलेला आहे. म्हणजे आपण ह्या मिळवल्यानंतर ऍड केल्यानंतर आपल्याला हा पूर्ण अँगल मिळेल. तर हा जो पूर्ण अँगल आहे तो ADC पेक्षा मोठा असेल, अर्थातच तो ADC पेक्षा मोठा असणार. का लक्षात येते? तर हा अँगल ADC आणि हा एवढा अँगल हे इक्वल आहेत बघा, दोन्ही डार्क ब्लॅक कलरने दाखवलेले आहेत ना. तर हा आणि हा इक्वल आहे. मग ह्या इक्वल मध्ये हा एक एक्स्ट्रा वाढवला, एवढा पार्ट वाढवला म्हणजे हा इकडचा अँगल जो आहे तो ग्रेटर होणार, हा अँगल ग्रेटर होणार कुणापेक्षा? याच्यापेक्षा. हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळे इथे आपण घेतलेलं आहे इथे काय पहा, अँगल ACD प्लस अँगल ACB इज ग्रेटर दॅन अँगल ADC, तो ADC पेक्षा मोठा असेल. आता ACD प्लस ACB पहा. आता आपल्याला काय पाहायचं आहे? तर ACD हा पहा, ACD हा अँगल आणि ACB हा अँगल. तर आपल्याला हा पूर्ण मोठा मिळेल. कोणता मिळणार आहे? BCD हा बघा, पूर्ण BCD मिळाला. तेच इथे लिहिलेलं आहे, अँगल BCD इज ग्रेटर दॅन अँगल ADC. ओके. आता अँगल जर ग्रेटर असेल तर त्याची अपोजिट साइड जी आहे तर ती ग्रेटर असते, बरोबर ना? तर इथे नेक्स्ट आपण लिहिलेलं आहे की साइड BD इज ग्रेटर दॅन साइड BC. डायग्राम मध्ये पहा, BCD अँगल पहा, BCD हा अँगल BCD हा अँगल हा मोठा आहे कुणापेक्षा? तर ADC पेक्षा. ADC म्हणजे हा अँगल पेक्षा तो मोठा आहे, हे लक्षात घ्या. ओके. त्याच्यामुळे अपोजिट साइड ग्रेटर घ्यायची आहे. हा मोठा अँगल आहे, याची अपोजिट साइड काय आहे? तर BD आहे. अपोजिट साइड काय आहे? BD आहे. तर आपल्याला ही BD घ्यायची आहे, ही मोठी असणार आहे कारण हा अँगल मोठा आहे. म्हणून इथे काय केली? BD इज ग्रेटर दॅन साइड BC. आणि इथे आपल्याला रिझन काय लिहायचं आहे? दी साइड अपोजिट टू ग्रेटर अँगल इज ग्रेटर. ओके. आता BD म्हणजे काय पहा, BD डायग्राम मध्ये पहा, डायग्राम मध्ये इथे पहा, BD म्हणजेच BA प्लस AD आहे, BA प्लस AD आणि ही टोटल BD मिळते. त्यामुळे इथे BD जे आहे तर त्याच्याऐवजी इथे BA प्लस AD लिहिलेला आहे, इज ग्रेटर दॅन BC. इकडची साइड आहे तशीच आहे, BC पेक्षा मोठी आहे. आणि इथे रिझन पण लिहिलेलं आहे. रिझन काय? BD इज इक्वल टू BA प्लस AD. ओके. आता इथे पहा, तर AD जे आहे तर AD आणि AC इक्वल आहेत. AD आणि AC इक्वल आहे. डायग्राम मध्ये पहा, इथे आपण दाखवलेलं आहे AD आणि AC इक्वल आहेत. AD आणि AC इक्वल आहेत. त्याच्यामुळे आता इथे काय करायचं आहे? AD ची व्हॅल्यू जी आहे तर इथे AC ठेवायची आहे. AD ची व्हॅल्यू काय ठेवायची आहे? AC ठेवायची आहे. आपल्याला काय मिळेल पहा पुढचा पार्ट. AD च्या ठिकाणी AC ठेवायची आहे
म्हणजेच BA प्लस BA प्लस AC इज ग्रेटर दॅन BC. राईट हँड साइड आहे तशी लिहिली. लेफ्ट हँड साइडला फक्त BA प्लस AD आहे. AD च्या ऐवजी AC घेतलेला आहे आणि इथे रिझन पण लिहिलेलं आहे. AD इज इक्वल टू AC. AD इज इक्वल टू AC. सिमिलरली आता हे जसं आपण प्रूव्ह केलं, इथे प्रूव्ह झालेलं आहे. पहिलं स्टेटमेंट पहा वरती टू प्रूव्ह मध्ये पहा म्हणजे लक्षात येईल. तर इथे आपण हे पहिलं स्टेटमेंट आहे ते प्रूव्ह केलेलं आहे. तर याच पद्धतीने आपल्याला दुसरं आणि तिसरं स्टेटमेंट सुद्धा प्रूव्ह करता येतं सेम टू सेम. आणि हे काय प्रूव्ह करत बसायची गरज नाही, म्हणून डायरेक्ट लिहायचं आहे. सिमिलरली वी कॅन प्रूव्ह दॅट AB plus BC is greater than AC and BC plus AC is greater than AB. ओके तर इथे प्रूव्ह झालेला आहे. therefore the sum of any two sides of a triangle is greater than the third side. तर अशा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असल्यास तो लाईक करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.